मित्रांनो, विविध धार्मिक पूजेमध्ये जेव्हा आपण देवाची आरती करतो, दिवा, तेलाचा तुपाचा दिवा लावतो आणि सोबतच करतो ती कापूर आरती. कापूर आरती म्हणजे पांढऱ्या वड्या ज्या आपण बघतो त्या कापराच्या वड्या, त्याला कोणी भीमसेन कापूर सुद्धा म्हणतो. परंतु भीमसेन कापूर हा कशामुळे कुठे तयार होतो ते आपल्याला माहिती आहे का? मी आलेला आहे देऊळगाव राजा येथील गुगळादेवी संस्थान, आणि गुगळादेवी संस्थान येथे असलेलं हे भीमसेन कापराचं झाड आहे. या झाडापासून आपण बघू शकता, या झाडापासून हा भीमसेन कापूर तयार होतो. मग मला खरंच आश्चर्य वाटलं इथं आल्यावर या ग्रामीणच्या एका खेड्यामध्ये, की बाबा रे, एका झाडापासून भीमसेन कापूर तयार होतो असं. या इथलचे जे संस्थानचे अध्यक्ष आहे प्राध्यापक मीनासे साहेब आणि इथलचे जे व्यवस्थापक कर्मचारी भाऊराव काका यांनी सांगितलं की आमच्याकडं भीमसेन कापराचं झाड आहे आणि त्याच्यापासून कापूर तयार होतो. खरंच नक्की आपण हे बघूया. आता हे एक पान आहे आणि हे पान तोडून आपण याच्यातला सुगंध बघूया. एक नंबर जसं कापूर आहे. नक्की आपल्याला जर भीमसेन कापूरचं झाड बघायचं असेल तर मुद्दामून मुलांना घेऊन या या गुगळादेवी संस्थानला. पर्यटन क्षेत्रासारखं क वर्ग दर्जाचं असं हे देवस्थान आहे. आणि गुगळ जे आपण होम हवामध्ये वापरतो त्या गुगळाचं सुद्धा इथं झाड आहे, जे आपण ऊद म्हणतो, गुगळ म्हणतो, गुगळाचं. आणि हे भीमसेन कापराचं सुद्धा हे झाड आहे. नक्की आपण इथं या आणि ही चांगली माहिती तुम्ही आपल्या स्मरणामध्ये घेऊन जा.